भांडतो पण सणासुदीला एकत्र येतो, अशा आशयाचं फ्लेक्स आपण त्या ठिकाणी लावलेलं पाहतोय आणि सर्व राजकीय पक्षांची चिन्ह त्या फ्लेक्सवर आहेत आणि खरं तर वर्षातून एक दोन वेळा आपण हे चित्र पाहत असतो। खरं तर सर्व राजकीय पक्षाचे नेते एकत्र येत या वाडेश्वर कट्ट्यावर जमतात आणि एकामेकाला गोडधोड भरवतात आणि या ठिकाणी एकत्र येत वैचारिक चर्चा सुरू असते। आता आपण पाहतोय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल किंवा दोन्ही राष्ट्रवादी असतील किंवा सर्वच राजकीय पक्षाचे नेते या ठिकाणी जमलेले आहेत आणि या वाडेश्वर कट्ट्यावर या ठिकाणी नाश्ता करत आहेत। खरं तर हे दरवर्षीचं नियोजन असतं आणि जी राजकीय संस्कृती आहे ती जपली जावी याच्या मागचा उद्देश असतो। माझ्यासोबत अण्णा आहेत। अण्णा, दरवर्षी तुम्ही हा उपक्रम राबवत असता, सगळ्या पक्षाचे लोक एकत्र येतात, या ठिकाणी वैचारिक तुमचं सगळं सुरू असतं। या वर्षी नेमकं काय एकत्र आलाय, काय चर्चा सुरू आहे? नाही, दिवाळी हा सण असा आहे की तो सर्वांना एकत्र आणतो, सर्व धर्मियांना एकत्र आणतो, जातीपातीच्या सगळ्यांना एकत्र आणतो आणि वाडेश्वर कट्टा तेच आमचं उद्दिष्ट आहे की पुण्यामध्ये पुण्याची संस्कृती, सामाजिक सलोखा, प्रेमाचं वातावरण हे सातत्याने टिकलं पाहिजे। याच्यासाठी गेली 5-6 वर्ष आमचा उपक्रम आहे। राजकीय आम्ही क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पक्षात काम करतो, आम्ही एकमेकावरती वार प्रतिवार करतो, आम्ही एकमेकाशी भांडतो, पण सणासुदीला आम्ही एकत्र येतो। नजीकच्या काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत, या निवडणुकीमध्ये कटुता राहू नये हा एक संदेश या निमित्ताने आम्हाला लोकांना द्यायचा आहे आणि आम्हाला आनंद आहे की सगळ्या पक्षाचे लोक याच्यामध्ये सहभागी होतात। अण्णा, वर्षभर एकमेकावर अगदी टोपा टाकताना तुम्ही दिसता आणि आज वर्षातून तुम्ही एकमेकाला अगदी लाडू भरवताय। नाही, दिवाळीचा सण आहे आणि विशेष म्हणजे या 2 वर्षामध्ये दोन पक्षांची फार मोठी फूट पाडली गेली। काँग्रेस राष्ट्रवादीचे 2 पार्ट झाले, शिवसेनेचे 2 पार्ट झाले, मुंबईमध्ये असेल राज्यामध्ये असेल चारही पक्ष एकमेकाच्या विरोधामध्ये भांडतात, पण पुण्यामध्ये मात्र आम्ही सगळेजण एका विचाराने काम करतो। निवडणुकीमध्ये जे काय आम्हाला करायचे ते आम्ही वेगळे करतो। या ठिकाणी सर्व पक्षाचे पदाधिकारी आहेत, विशेषतः शहर अध्यक्ष सगळे आहेत। माझ्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर अध्यक्ष आहेत संजय मोरे माझ्यासोबत आहेत। एकमेकांवर नेहमीच टोपा दागताना तुम्ही दिसता, टीका टिप्पणी करत असता, आरोप प्रत्यारोप असता, मात्र आज सकाळी तुम्ही सगळे एकमेकाला लाडू भरवताना दिसताय। चुका दाखवणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं कर्तव्य आहे। विरोधक कशा चुका करतात, सत्तामध्ये असताना कशा चुका करतात, भ्रष्टाचार करतात, लोकांची आपण काहीतरी देणं लागतो हे विसरतात, तेव्हा त्यांच्या चुका दाखवून देणं हे आमचं कर्तव्य आम्ही समजतो। पण दिवाळीचा गोडवा हा कायम टिकावा। जे आमचे नेते अंकुशअण्णा काकडे सर्व पक्षीयाच्या नेत्यांना एकत्र बोलवतात, दिवाळीचा फराळ एकमेकांना भरवतात, हा गोडवा टिकला पाहिजे। पण निवडणुकीच्या काळामध्ये जनतेची जी फसवणूक गेल्या 5 वर्षामध्ये होते ती पण जनतेला आम्हाला दाखवून देणं हे आमचं कर्तव्य समजतो, ते आम्ही पार पाडतो। ह्या दोन्ही गोष्टी पार पाडणं हे आमचं कर्तव्य आहे। तुमच्या समोर एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे शहर अध्यक्ष बसलेत, यांना लाडू भरवलेलं काय दिसलं नाही आम्हाला। खाऊन लाडू दिलाच पाहिजे, म्हणजे ते आमच्यावर जो लाडू भरवलाय त्या माध्यमातून गोडवा कायम टिकेल आणि आमच्यावर आरोप कमी करतील। कदाचित अध्यक्ष हे चित्र फक्त पुण्यातच पाहायला मिळेल। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर अध्यक्ष एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या शहर अध्यक्षाला लाडू भरवतात। हे वातावरण फक्त पुण्यात नाही महाराष्ट्रात जाईल। मी अंकुशअण्णा काकडेंना विनंती करतो की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांनी हा कार्यक्रम आयोजित करावा। नाना, लाडू भरवतायत मात्र टीका करायचं काय तुमच्यावर सोडत नाहीत। बघा, हे एक दिवाळीनिमित्त आलेले आपण सर्व पक्षाचे सर्व अध्यक्ष असे अंकुशअण्णा काकडे दरवर्षी हे आपलं पुणे शहर सांस्कृतिक शहर आणि सर्व पक्षाच्या नेत्यांना एकत्र आणण्याचं आणि एक व्यासपीठ मिळून देण्याचं काम अंकुश काकडे दरवेळी दिवाळीनिमित्त करत असतात। सर्वात प्रथम तर दिवाळीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो, परंतु ह्या व्यासपीठावर पक्ष मतभेद सोडून सर्वजण एक मैत्री जपत असतात, एकमेकाला लाडू चारून एक आनंदाने हे दिवाळी उत्सव साजरा करत असतात।
प्रत्येक पक्षामध्ये मतभेद असतात विरोधकांमध्ये, त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी विरोध करत असतो, पण अशा वेळेस एकत्र मैत्री जपण्याचं काम ह्या दिवाळीनिमित्त आम्ही करत असतो. आणि दरवर्षी ह्या परंपरा सांस्कृतिक शहर म्हणून पुणे शहर ओळखलं जातं. मी अंकुश अण्णांना विनंती करेन की ह्याचाच आदर्श संपूर्ण महाराष्ट्रातल्या शहरांनी घेतला पाहिजे. शहरातल्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांनी एकत्र येऊन असं एक दिवाळी आनंदाने साजरी केली पाहिजे. ना सगळं तुम्ही दिवाळी सणानिमित्त हे सगळं साजरं करताय. गेल्या काही दिवसापासून पुणे शहरातला एक नेता गाजतोय टी व्हीवर, रवींद्र दंगेकर इथं दिसत नाहीयेत, कारण सत्ताधारी पक्षात असून पण सत्ताधाऱ्यांवर टीका करताय. पुण्याचं हेच वैशिष्ट्य आहे. पुणेकरांच्या भल्यासाठी पुणेकरांची काळजी घेणारा प्रत्येक नागरिक या ठिकाणी आहे. मग सहकारी पक्षातला असो विरोधी पक्षातला असो, त्या नेत्याची चूक दाखवून देणं हे पुणेकरांचं मगाशी सांगितल्यामुळे कर्तव्य आहे. आणि पुणेकरांची काळजी करणं हे आमच्या सर्वांचं काम आहे. म्हणून सहकारी पक्षातला असला काय किंवा विरोधला असला काय, त्याची चूक ही दाखवून दिली पाहिजे. गुन्हेगारांना अभय देणारे नेते या पुणे शहरामध्ये यापूर्वी कधी नव्हते. म्हणजे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, यांनी सत्ता पुणे शहरामध्ये भोगली आहे, वापरली आहे. त्या सत्तेतनं लोकांचं भलं केलंय. पण इतकं टोकाला जाऊन गुन्हेगारांना साथ द्यायची, त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा, सोडवायचं पण ह्यांनीच, आणि त्याच्यावर वरदस्त आपलाच ठेवायचा, का तर निवडणुकीमध्ये त्यांनी आपलंच काम केलं पाहिजे. नक्कीच आपण पाहतोय. आता दुसरं चित्र मी दाखवतोय. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष आणि एकनाथ शिंदेच्या पक्षाचे शहराध्यक्ष, तर आता हे अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष, अजित पवार राष्ट्रवादी गटाचे शहराध्यक्ष, तर हे शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष आहेत. समोरासमोर बसलेत. काय लाडू भरवताना दोघं एकमेकाला दिसत नाहीये तुम्ही? नाही, बिलकुल. लाडू त्यांनी मला भरवला पहिल्यांदा, मी त्यांना भरवला. शेवटी आम्ही ज्यावेळेस एकत्रित होतो त्यावेळेस ते सिनियर होते, आजही सिनियर आहेत. त्याच्यामुळं तो राजकारणाचा सन्मान हा कायम जपला जातो. राजकारणी पक्ष जरी वेगळे असले तरी एकमेकांबद्दलचा सन्मान कधी कमी होत नसतो. त्याच्यामुळं वडीलकीच्या नात्याने त्यांनीच पहिला लाडू भरवला. लाडू भरवला तुम्ही? दादा लाडू भरवला परवा एकदा परत आपण बघतोय दोन्ही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप आहेत. आणि हे फक्त पुण्यातच घडू शकतं. दोन्ही पक्षाचे शहराध्यक्ष एकमेकाला लाडू भरवत आहेत. अध्यक्ष, काय गुन्हेगारी वाढली पुण्यातली, दंगेकर वारंवार आरोप करतायत, सत्ताधाऱ्यांसोबत आज तुम्ही बसलाय कट्ट्यावर, याच्यावर काय चर्चा होणार आहे? असं आहे बघा, जी गुन्हेगारी वाढली आहे त्याच्यामध्ये कुठे राजकीय पक्ष त्याच्यामध्ये सहभागी असेल असं मला बिलकुल वाटत नाही. शेवटी सुभाषजी जगताप असतील, नानासाहेब बानगरे असतील, अरविंदजी शिंदे असतील, किंवा गजानन थरकुटे, संजयराव मोरे किंवा सुदर्शन जगदाळे असतील, कुणाचीच इच्छा नाही की पुण्यामध्ये गँगवॉर व्हावा किंवा अशा प्रकारच्या नाही का टोळ्या वाढाव्यात. आम्ही या गोष्टीवर आमचं एकमत आहे की ह्या सगळ्या गोष्टी हद्दपार व्हायला पाहिजे. पुणे हे सुसंस्कृत शहर होतं, आहे आणि उद्यासुद्धा राहावं. ती ओळख जगभरात त्या ही अशीच राहावी ही आमची इच्छा आहे. पण एक नक्की आहे की जसं एखाद्या घरात एखादा मेंबर चुकीचा निघू शकतो, एखाद्या समाजामध्ये एखादा टक्का माणसं नका चुकीची निघू शकतात, तसं या शहरामध्ये एखादा राजकीय पक्षाचा एखादा नेता चुकीच्या माणसाला पाठीशी घालत. मुंबईत जोरदार चर्चेत भाऊभाऊ एकत्र येत आहेत. पुण्यात आता वाडेश्वर कट्ट्यावर चर्चा ऐकली की भाऊभाई पण एकत्र येणार आहेत बारामतीचे. राजकारणातल्या अफवा किंवा राजकारणात चर्चा आहे ना, कोणी थांबवू शकत नाही. पण तसं जर होणारच असेल तर तो निर्णय घेण्याचा अधिकार हा वरिष्ठांना असतो. स्थानिक पातळीवर ते होत नाही. वरून फक्त एवढा एक आदेश असतो की स्थानिक पातळीवर तुम्हाला जे योग्य वाटेल ते त्यामध्ये तुम्ही एकमत करून निवडणुका पुढे निघून जा. त्याचं कारण की मुख्य विषय असतो तो मुख्य जो शत्रू आहे त्याला हरवणे. त्याच्यासाठी कुठे 2-5 पावलं इकडे तिकडे करायची वेळ आली तर ती करण्याची तयारी स्थानिक ठिकाणी असते, ती वरिष्ठ ठिकाणी असतेच, अशातला काही भाग नाही. अध्यक्ष, तुमच्यावर टोप दागून कायम पुण्यात बसलेले तुमचे विरोधक आज तुम्हाला लाडू भरवत आहेत, पण कायमच असा लाडू भरवा असं वाटतंय का? जर त्यांनी कायमच लाडू भरवला तर आम्हाला आनंद वाटेल, परंतु त्यांनी विचार केला पाहिजे की आता काय परिस्थिती आहे पुणे शहरामध्ये, मतदारांचं काय मत आहे, पुणेकरांचं काय मत आहे, त्या मताशी त्यांनी सहमत होऊन पुढची त्यांचं वाटचाल त्यांची तशी असली पाहिजे. तर आम्हाला 100% त्यांना लाडू भरवायला आवडणार. काय पुढची वाटचाल पुन्हा एकदा सांगू इथं, काही निर्णय हे वरिष्ठ पातळीवर होत असतात. त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळतोय का दादा? त्यांचा मला शेवटी ते तोंड गोड करणार आहेत, त्याच्यामुळे निश्चित. आणि वापरच देत आहेत तुम्हाला. माझे सभागृहाचे राजकारणी पण या ठिकाणी सिनियर आहेत. आम्ही कधी काळी त्यांना आयडॉलच मानलेलं आहे. म्हणजे राजकारणात काही लोकांचा अभ्यास जास्त असतो तसं त्याच्यामध्ये त्यांचा अभ्यास मोठा आहे. आहेत ना, मी त्यांना म्हटलं ना, नाही मानायचो ना, आजही मानतो. आता आयडॉल नाहीत म्हणतात मला, म्हणून तर मी म्हटलं लगेच मी टोचलं मध्ये की शेवटी आपण यांना मागायचे यांना पण यांना आजही आहेत, कारण की ज्यांना
नाही का सभागृहातला अभ्यास मोठा आहे त्याच्यापैकी ते एक आहेत आणि त्याच्यामुळं ह्या गोष्टी पक्ष बदलले तरी त्या गोष्टी बदलत नसतात कारण की काही लोक ही आपल्या नाही का माइंडमध्ये किंवा एकूणच आपल्या नाही का अंतर्मनामध्ये मोठी असतात ती आजही आहेत त्यांचा पक्ष वेगळा आहे म्हणून आज ते माझे शत्रू कालही नव्हते आजही नाही उद्याही नसतील. सगळ्यांना माझा एक प्रश्न आहे, सगळे एकत्र आलाय, भारतीय जनता पार्टीचं इथं कोण दिसत नाहीये. करतो आता मुळामध्ये भारतीय जनता पार्टीने आलं पाहिजे होतं. मागाशी तुमचा जो गुन्हेगारीचा प्रश्न होता, खऱ्या अर्थाने गृहमंत्री त्यांचे आहेत, पुण्याची संस्कृती त्यांनी खऱ्या अर्थाने जपली पाहिजे. पण त्यांच्याकडनं त्याला एक बॉम्ब लावल्यासारखं होतोय. म्हणजे आता लवंगी फटाके बॉम्ब जे फोडणार आहेत तर वास्तविक आता भारतीय जनता पार्टीनेच खऱ्या अर्थानं ह्या गुन्हेगारीचा बॉम्ब फोडला पाहिजे पुण्यामध्ये आणि गुन्हेगारी थांबली पाहिजे. कारण इथं बसलेले सर्व पक्षांना, सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतील, नेते असतील, त्यांना कोणालाही पुण्याची नाव हे गुन्हेगारीमध्ये जावं असं वाटत नाही आहे. पण भारतीय जनता पार्टीचे परवाचे काही प्रेसमध्ये काही लोक उठून गेली, पण खरं असतं ते उठून जायला नव्हते पाहिजे. त्याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे होतं. कारण हा पुण्याचा प्रश्न आहे. तुम्ही पुण्याचे लोकप्रतिनिधी आहात आणि पुण्याची जनता जर भयभीत असेल तर त्याला नक्कीच आपण सगळ्यांनी एकत्र येऊन उत्तर दिलं पाहिजे. अध्यक्ष तुमच्यासाठी एक प्रश्न आहे माझा. मुंबईमध्ये चर्चा चालू आहे, भाऊभाऊ एकत्र येत आहेत आणि इथं पण वाडेश्वर कट्ट्यावर काही वेळापूर्वी चर्चा ऐकली की बहीण भाऊन बारामतीचे एकत्र येत आहेत, असं आहे का काय? खरं भाऊ बहीण जरी असले तरी थोडंसं लहान कोण आहे त्यांनी 2 पावलं मागे सरकलं पाहिजे. त्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे. त्यांनी बहीण जरी असेल तरी तर मग 100% भावाचा पण हात येईल ना पुढे. अध्यक्ष म्हणतायत लहान बहिणीनं पुढे आलं पाहिजे. बहीण भावाच्या नात्यामध्ये त्या ठिकाणी भाऊ बहीण मोठी असो किंवा छोटी असो शेवटी भावानी या ठिकाणी निर्णय पुढे घ्यायचा असतो किंवा पहिला निर्णय घ्यायचा असतो. कारण की बहिणीचं रक्षण करणं, बहिणीच्या डोक्यावर आशीर्वाद ठेवणं ही लहान किंवा मोठ्या ह्या कुठल्याही नाही का वर्गातल्या भावाची जबाबदारी आहे. भावाने हात पुढे केला पाहिजे ते म्हणतायत. बरोबर आहे. भावाने म्हणजे पाहिले सगळ्यांनी सतत भावाचाच हात पुढे होता याच्या अगोदर, पण बहीण तो भावाचा जो हात आहे त्याच्या जवळच यायला नको म्हणतीये ना. का बहिणीला काय अडचण आहे जवळ यायला, भावासोबत यायला? अडचण आहे त्यांनाच माहिती असेल बहिणीलाच काय अडचण आहे ती. आपण पाहतोय की सगळेजण या ठिकाणी वाडेश्वर कट्ट्यावर नाश्ता करतायत. नाना काय तुम्ही नाराज दिसताय, काय नेमकं? कसलं नाराज, सगळे आनंदाने बसल्या, सगळं तुमचं ऐकतोय, सगळंच काय चाललंय ते. हे म्हणतायत बहीण लहान आहे, भावाने हात दिला तर बहीण तयार आहे, असं काय चर्चा चालली? प्रत्येक पक्षाचा प्रत्येक वरिष्ठाला अधिकार असतो एकत्र निर्णय घ्यायचा. शेवट त्यांचे वरिष्ठ ते निर्णय घेतील. पण आज आम्ही दिवाळीनिमित्त आलेलो सगळं मतभेद सोडून सर्व पक्षाचे नेते अध्यक्ष या ठिकाणी आलेले. ही संस्कृती, हीच परंपरा अख्ख्या महाराष्ट्रात जपली पाहिजे. पुण्याचा आदर्श सर्व महाराष्ट्रातल्या शहरांनी घेतला पाहिजे. आम्ही निवडणुकीत अगोदर भांडत असतो, परंतु सणासुदीला एकत्र येत असतो आणि सणासुदीला ही मैत्री जपली पाहिजे, आनंद उत्सव साजरा केला पाहिजे. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण केलं पाहिजे, पण अशा वेळी एक मैत्रीच्या नात्याने सगळी मैत्री जपली पाहिजे. नक्कीच आपण पाहतोय की अवघ्या काही दिवसांवर निवडणुका आलेल्या आहेत आणि निवडणुकीपूर्वी हे पुण्यात आपण चित्र पाहतोय. या चित्रात आपल्याला दिसतं की सगळ्या पक्षाच्या या ठिकाणी वाडेश्वर कट्ट्यावर लोक एकत्र आलेले आहेत, सगळे पदाधिकारी आहेत आणि हा फ्लेक्स आपण पाहतो. या फ्लेक्सवर आपण जो हा फ्लेक्स पाहतो त्याच्यावर लिहिलं आम्ही पुणेकर भांडतो पण सणासुदीला एकत्र येतो. खाली सर्व पक्षांची चिन्ह या ठिकाणी लावण्यात आलेत. माझ्यासोबत काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे आहेत. काय आज लाडू भरवताय सगळ्यांना, महायुतीवाल्यांना पण आणि तुमच्यातल्यांना पण? हा संस्कृती परम आहे. मी आपल्याला माहीत असेल बजेटवर सुद्धा टीका करताना पहिलं कॅडबरीची चॉकलेट द्यायचो, आता सर्वांना लाडू भरवलेत. विषय एवढाच आहे की संस्कृती जपली पाहिजे, पक्षावर मुद्द्यांवर बोललं पाहिजे, व्यक्तिगत किंवा कमरेखालचा वार हे झाला नाही पाहिजे, ह्यातला हा विषय आहे. आणि पुणे शहराची विशिष्ट संस्कृती आहे, ही संस्कृती पिढ्यानपिढ्या पुढे जपली पाहिजे. यासाठी आज आमच्या सिनियर लोकांनी, ज्येष्ठांनी जे दिवाळी फराळ बोलवलं आहे तो दिवाळी फराळ, फटाकडे फोडायचे तर फोडणारच आहे, त्या फटाकड्याचा आवाज झाला पाहिजे, इजा नाही. सगळे आलं इथं, तुमचं भाजपचं काय कोण दिसत नाही तर त्यांना काही इन्व्हिटेशन दिलं नव्हतं काय? भाजप तुम्हाला घाबरून आलेलं नाही. आम्हाला का घाबरते भाजप? भाजप तुमच्या प्रेस कॉन्फरन्समधनं पळून जातात. तुम्ही गुन्हेगारी संदर्भातला प्रश्न विचारता, तुम्ही जैन समाजाची जागा, जैन बोर्डिंग हाऊस 300 कोटीची जागा कशी तुम्ही विकत घेतली हा प्रश्न तुम्ही विचारता आणि दिवाळीच्या अगोदर फटाकडे त्यांच्या खाली पडता, त्यामुळे ते घाबरून आले नाही. जर भाजपचं पदाधिकारी कोण असतं तर अध्यक्ष लाडू भरवला असता का त्यांना?
निश्चितच आले असते, लाडू भरवला असता की तुमच्याकडनं पुणे शहराला काहीतरी गोड मिळावं. तिखट खूप चाललं, आता गोड मिळावं. काय पुण्यातली गुन्हेगारी वाढते असा आरोप होतोय. भाजपचे तुमचे जुने सहकारी रवींद्र दंगेकर आता शिंदेच्या शिवसेनेत गेलेत. चंद्रकांत पाटलांवर आरोप करताय गुन्हेगारांना पोचले वगैरे, काय किती तथ्य आहे त्याच्यात? आता विषयच असा आहे की मूग गिळून बसलेत आणि जे सिद्ध होतंय, मला सांगा, एखादा गुन्हेगार जेव्हा देश सोडून निघून जातो तो केंद्राशी संबंधित येतो. केंद्रीय मंत्री आपल्याकडे आहेत, त्यांनी त्याच्यावर उत्तर दिलं पाहिजे. कसा काय त्याला पासपोर्ट मिळतो, कसा विजा मिळतो, या सगळ्या गोष्टी, हे आरोप नाही आहेत, ते सिद्ध झालेले आहेत. प्रशांत दादा म्हणतात की कुठला पक्ष गुन्हेगारांना पोचल असं त्यांना वाटत नाही. नाही, कुठला पक्ष नाही, पण भारतीय जनता पक्ष सध्या पोचतोय हे नक्की. दादा खरं आहे, भारतीय जनता पक्ष गुन्हेगारी पोचतोय काय पुण्यातली? मी सुरुवातीला जे वाक्य वापरलं मान्य अरविंदजी बोलले त्याप्रमाणे, कुठलाच राजकीय पक्ष गुंडांना पोचत नाहीत, पण त्या पक्षातले नेते मात्र पोचतात. आज पुण्यातलं वातावरण जे नाही का शिंदेसाहेब बोलले तसंच आहे. भाजप नाही का जो आज सत्ताधारी पक्ष आहे, भाजपचा जिथं केंद्रीय मंत्री आहे, भाजपचे जिथे नाही का मंत्री शहरात आहेत, त्यांनी या शहरातले गुंड पोचलेत, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे तुमचे जुने सहकारी दंगेकर बोलताय ते खरं आहे? दंगेकरजी बोलत ते अगदी बरोबर आहे. त्याचं कारण आहे की पुण्यातले आता जे मोठे गुंड आहेत आता त्यांना पाठीशी घालण्याचं काम नका थेटपणाने भाजपचे मंत्रीच करतायत. आमचा नुसता आरोप नाही, ते या ठिकाणी पुराव्यानिशी सगळ्या गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत. काय पुण्यातले गुन्हेगार भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत पाटील पोचतायत असा दंगेकर आरोप करतायत. आज इथं दंगेकर आले नाहीत आणि भाजपचे पण पदाधिकारी आले नाहीत. मुळामध्ये दंगेकरांची भूमिका आता पुणेकर म्हणून 100% योग्य आहे. कारण पुण्यासाठी लढणारा माणूस, पुण्याच्या गुन्हेगारी संपवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. पण भारतीय जनता पार्टी केवळ त्यांना पोचण्याचं काम करते, हे याच्यावरून अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. जसं आता भाऊंनी सांगितलं की जैन समाजाची जमीन, जिथे विद्यार्थी राहणार आहेत त्या विद्यार्थ्याची जमीन देखील त्यांनी घेतली. तुमच्या प्रेस कॉन्फरन्समधनं काही नेते पळून जातात कारण तुमच्या प्रश्नाला ते घाबरतात. मुळात पुणेकर म्हणून आज त्यांनी या गुन्हेगारीचा बिरमूड करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांबरोबर आलं पाहिजे. कारण राज्याचे गृहमंत्री हे देखील भारतीय जनता पार्टीचेच आहेत आणि पुण्याची संस्कृती आहे की चांगल्या कामासाठी सर्व पुणेकर एकत्र येतात. आज वाडेश्वर कट्ट्यावर सगळ्या पक्षाचे पदाधिकारी आलेत, मात्र भारतीय जनता पार्टीचं कोण आलं नाही. शिंदेच्या शिवसेनेचे आलेत, अजितदादांच्या पक्षाचे पदाधिकारी आलेत. त्याच्या मनात काय असेल किंवा तुम्ही काही प्रश्न विचाराल म्हणून कदाचित आले नसतील ते, किंवा कदाचित राजकीय पक्षांना तोंड द्यायची परिस्थिती त्यांची नसेल. मग ती निवडणूक यंत्रणेमध्ये असेल, निवडणूक यादीमध्ये असेल किंवा पुणे शहराची चाललेली गुन्हेगारी असेल, या सर्व बाबतीमध्ये त्यांची भूमिका काय आहे त्यांनी एकदा स्पष्ट करावी. कारण पासपोर्ट हा केंद्राच्या अखत्यारीत येणारा विषय आहे, तो देखील मिळाला गेलेला आहे. म्हणजे अशा अनेक उदाहरणं आहेत जे विद्यार्थी जिथं राहायला येतात त्यांची जमीन देखील एखाद्या बिल्डरच्या घशात घालण्याचं काम देखील यांनी केलेलं आहे. त्यामुळं पुणेकरांसाठी, पुण्यासाठी आता आम्ही जमलो सर्वजण एकत्र आलेलो आहोत. त्यांनी आमच्यावर खरं आलं पाहिजे होतं, पण ते आले नाही. हे खरं प्रश्न तुम्ही त्यांना विचारले पाहिजेत. काय आम आदमी पार्टीची काय भूमिका आहे? सगळं आरोप प्रत्यारोप चाललेत, लाडू भरवतायत मात्र आरोप करायचं सोडत नाहीत. बरोबर आहे. आम आदमी पार्टी तशी शिक्षण हे मूलभूत म्हणतात त्याला, तशी भूमिका आहे आमची. आणि पुणे हे शिक्षणाचं माहेरघर होतं, पण आपण हल्ली बघतो की पुण्याची सगळं गुंडागिरीकरण झालेलं आहे सगळं. आणि जे सगळे बोलले ते खरंच खरं आहे की BJP फेसच करत नाही कुणाला. आणि जे काही पुण्यामध्ये चाललेलं आहे हे कुणालाच शोभनीय नाही आहे गोष्टी. त्यांनी यायला पाहिजे होतं, फेस करायला पाहिजे होतं. देशाचे पंतप्रधान पण पत्रकार परिषद घेत नाहीत, तसेच हे पण आहेत की पत्रकारापासून लांब राहतात लोक. बरोबर. मग पुण्यातली गुन्हेगारी वाढते असं वाटतंय तुम्हाला? 200% आपण सगळीकडे तेच बघतोय. काल परवा एका ट्रॅफिक पोलीसवाल्याला मारलं लोकांनी, जीव जाईल असं मारलेलं आहे. पोलीस सुरक्षित नाही आहेत या शहरामध्ये, महिला सुरक्षित नाही आहेत. म्हणजे पुण्याचं जे काही एक हातीशाही चालली, गृहमंत्री सपशेल फेल आहे. कितीतरी प्रकरणं आहेत पुण्यामध्ये, ड्रग्ज माफिया तसंच आहे. हे सगळं पटलावर आलं पाहिजे, डिस्कशन केलं पाहिजे, एकत्र येऊन ह्याला सॉल्व्ह केलं पाहिजे कुठतरी. आपण पाहतोय की पुन्हा एकदा पाहतोय आपण राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, एकनाथ शिंदेंची शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, आम आदमी पार्टी, काँग्रेस, सगळ्या पक्षाचे या ठिकाणी शहर अध्यक्ष आलेले आहेत या वाडेश्वर कट्ट्यावर. मात्र भाजपचं कुणीच या ठिकाणी दिसत नाहीये. आरोप प्रत्यारोप चालू आहेत, एकमेकाला लाडू भरवत आहेत, मात्र आरोप प्रत्यारोप देखील सुरू आहेत. गेल्या अर्ध्या तासापासून ही सगळी चर्चा सुरू आहे. सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पुण्याचे दुसरे शहराध्यक्ष सुनील टिंगरे देखील या ठिकाणी आपण आल्याचं पाहतोय आणि ही सगळी वैचारिक देवाणघेवाण सुरू असल्याचं यांच्याकडून सांगण्यात येतं. अगदी काही दिवस निवडणुकीला बाकी आहे, मात्र दरवर्षी दिवाळीला हे असे सगळे पदाधिकारी एकत्र येत असतात आणि एकत्र येऊन
नाश्ता करत असतात. नाश्ता करत करत वैचारिक देवाणघेवाण करत असतात. पुणे शहरातील अनेक प्रश्नांवर चर्चा देखील या ठिकाणी घडत असते आणि पुणे शहराचं हे वैशिष्ट्य आहे. खरं तर मला वाटत नाही की महाराष्ट्रात हे चित्र आपल्याला कुठं पाहायला भेटेल की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष शिंदेंच्या शहराध्यक्षांना लाडू भरवत आहेत किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शहराध्यक्षांना एकमेकांना लाडू भरवतात. हे चित्र फक्त आपल्याला पुण्यातच पाहायला मिळेल. माझ्यासोबत आत्ता सध्या एवढ्यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दुसरे शहराध्यक्ष सुनील अण्णा टिंगरे या ठिकाणी आलेले आहेत. अण्णा, लय उशीर केला? नाही, आज आमच्या इकडे एक नातेवाईकाचा दशक्रिया विधी होता, तो उरकून मला येण्यामध्ये थोडा उशीर झाला. सगळे आलाय तुम्ही, पण तुमचे मित्रपक्ष भाजपचं काय इथं कोण दिसत नाही. काय नेमकं भाजप येत नाही इकडं? आता ती प्रत्येकाची आपली आपली आहे. तेव्हा पुणे शहराचा वाडेश्वर कट्ट्याची एक परंपरा आहे की वर्षभर आपण एक दुसऱ्याच्या विरोधात विचारधारेने लढत असतो आणि दिवाळी एक असा सण आहे जो पारंपरिकदृष्ट्या सगळे लोक आपल्या जवळच्यांना आपल्या विरोधकांना सगळ्यांना एकत्र घेऊन सण साजरा करतो. तर त्या हेतूने वाडेश्वर कट्टा नेहमी राजकीय विचारधारा वेगळ्या असणाऱ्यांना सर्वांना आमंत्रित करतात. त्यातनं एकच हेतू असतो की हा प्रत्येक पक्षाचा प्रत्येक विचारधारेचा माणूस हा आपल्या पुण्याचा विकासाबद्दल विचार करत असतो. त्यामध्ये प्रत्येकाची विचारधारा वेगळी जरी असली तरी हेतू एकच असतो. त्यामुळे अण्णाच्या माध्यमातून किंवा वाडेश्वर कट्ट्याच्या माध्यमातून हाच हेतू असतो की आपण हे सगळं विसरून हा दिवाळी सण पारंपरिक सण आहे. अण्णा, सगळं बरोबर आहे. वैचारिक देवाणघेवाण चालू आहे, सगळे एकत्र बसलाय, लाडू भरवताय. तुमच्या सहकारी पक्षातील रवींद्र दंगेकर आरोप करतायत की भारतीय जनता पार्टीने पुण्यातील गुंडगिरी आहे ती पोचली. काय तथ्य याच्यात? तुमचेच मित्र पक्षातील काय आहेत? आज आपण कशाला बसलोय? आपण सगळ्यांच्या अण्णा, पुण्याच्या प्रश्नासाठी तर तुम्ही एकत्र आलाय. पुण्याचा प्रश्न तुम्ही निश्चितपणे हा कट्टा संपलावूया, आपण त्याच्यावरती चर्चा करू. आज त्या गोष्टीवरती चर्चा नाही. आज आपण सर्व एक चांगलं वातावरण इथंही येऊन जरी आपण एक दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप केले झाले ना अण्णा. तुम्ही यायच्या आधी झालं, काँग्रेसनं आरोप केला. त्याच्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पण आरोप करण्यात येतोय की भाजप गुन्हेगारी पोचतंय सगळी पुण्यातली. हे पहा, प्रत्येक राजकीय ह्याच्यामध्ये ना प्रत्येकाचा हेतू असतो की चांगलं वातावरण चांगल्या पद्धतीने राहावं. त्यामध्ये जर अशा काही घटना घडल्या असतील तर निश्चितपणे ते मोडून काढायलाच हव्या, त्याच्याशी मी सहमत आहे. पण कोणावरती आरोप करण्यात नव्हे. प्रत्येक पक्षामध्ये काही चुकीची लोक जर येत असतील तर ते थांबवली पाहिजे, एवढंच माझं आहे. जसं मुंबईमध्ये भाऊ एकत्र येणं अशी चर्चा चालू आहे, तशी या वाडेश्वर कट्ट्यावर आता काही उपवेळापूर्वी चर्चा चालू होती. बारामतीत देखील भाऊ बहिणी एकत्र येण्याची शक्यता आहे. अहो, ते एकत्रच आहेत, फक्त आमची विचारधारा आणि काम करण्याची पद्धत वेगळी आहे. आज मला सांगा, भाऊ बहीण कधी वेगळे असतात का? मग ते असं विचार करण्यात हे नाही. स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणुका आल्यात अण्णा, त्याच्यात एकत्र दिसतील का? ह्याच्यामध्ये आश्चर्य करण्यासारखं काही नाही आहे, कारण कशा पद्धतीने पुढं येतो आपण त्याच्यामध्ये काही घडू शकतं. करा अण्णा, नाश्ता करा. आपण पाहतोय की हे सगळे राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यांचं वैचारिक देवाणघेवाण सुरू आहे आणि अनेक राजकीय पक्षांची ते प्रश्नांची उत्तरं देत आहेत. सांगतायत की आम्ही सगळे एकत्र आहोत, पुण्याच्या प्रश्नावर आम्ही एकत्र असतो आणि सगळे एकत्र एकमेकांना लाडू भरवत आहेत. सध्या आपण हे चित्र पाहतोय आणि दरवर्षीच वाडेश्वर कट्ट्यावर आपल्याला असं चित्र पाहायला मिळतं. खरं तर एकमेकांना लाडू भरवत असले तर एकमेकावर आरोप प्रत्यारोप करायचं या ठिकाणी थांबत नाही आहेत. आरोप प्रत्यारोप करतायत, मात्र दिवाळीच्या निमित्ताने एकमेकाला गोडधोड भरवत आहेत आणि आम्ही पुणेकर भांडतो मात्र दिवाळीला आम्ही एकत्र येतो अशा प्रकारचं सगळ्यांकडून सांगण्यात येतं आहे. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.